परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडारवा शिवारामध्ये सिमेंट स्लीपरचा उद्योग जो आहे तो उभारण्यात येतोय आणि या उद्योगाला या भागातल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलेला आहे। काहीही झालं तरी शेतकरी हा प्रोजेक्ट होऊ देणार नाही अशी या शेतकऱ्यांची भूमिका आहे। आणि हातामध्ये आपण बघताय की हातामध्ये सगळ्यांनी आता बॅनर घेतलेले आहेत। पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नाही असे या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर जमिनी ज्या आहेत त्या आमच्या सोन्याच्या आहेत असं म्हणतात। का विरोध आहे या सगळ्याला? मी स्वतः अर्जदार आहे आणि शेतकरी आहे। माझी जमीन याला लागूनच आहे या प्रोजेक्टला। त्यांनी ही जमीन घेताना कुठल्याही शेतकऱ्यांकडून शेजाऱ्यांकडून परवानगी NOC घेतलेली नाही। आम्ही इथे प्रोजेक्ट टाकतोय म्हणून आणि कम्प्लिटली हा प्रोजेक्ट बेकायदेशीररित्या आणि पूर्णपणे असंवैधानिक आणि अवैधानिक असल्यामुळे आम्ही शेतकरी याचा तीव्र विरोध करत आहोत। आणि इथे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होणार आहे। त्या रेल्वे सिमेंट फॅक्टरीमुळे इथं भूजल जमिनीची पातळी पाण्याची पातळी आहे ती अत्यंत कमी होणार आहे। हवेचे प्रदूषण होणार आहे, ध्वनी प्रदूषण होणार आहे। इथलं पूर्ण जमीन इथे उडून सिमेंट उडून त्यातलं पूर्ण जमीन बंजर होणार आहे इथली आणि कुठलंच पीक याच्यावर वाईट परिणाम होणार आहे पिकांवर याचा। त्याच्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला आता जगू द्या शेतकऱ्यांना। ऑलरेडी अगोदरच शेतकरी खूप अतिशय कष्टात आहे, आत्महत्या करतोय, पण आता सरकार आमच्या याच्यावर यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानावर देखील आरोग्यावर देखील परिणाम होणार आहे। शेतकऱ्यांनी तर जमिनी दिल्या ना त्याला, शेतकऱ्यांना नाही दिल्या जमिनी, शेतकऱ्यांनी जमीन दिल्या, परमिशन नाही काय शेतकऱ्यांची कोणी शेतकऱ्यांनी एखाद्या इथे या कंपनीने एखाद्या तरी शेतकऱ्याचं नाव सांगावं की या शेतकऱ्यानं परमिशन दिली, या ग्रामपंचायतला NOC दिलेली, आजूबाजूला 5-6 गावचे ग्रामपंचायत आहे, कुठल्या ग्रामपंचायतकडून परवानगी मागितली का? हे कुठलंही नाही, सगळं थोतांड आहे। यांना आरोग्य आमचं ग्रामीण भागातील लोकांचं अगोदरच आरोग्य अस्वस्थ झालेलं आहे, पुन्हा अस्वस्थ करायचं आहे आणि देशातील या शेतकऱ्याला शेतीवर काय परिणाम होईल? शेतीवर प्रचंड प्रमाणात विपरीत परिणाम होणार आहे। या परिसरामध्ये जी शेती आहे ही शेती सुजलाम सुफलाम जी आहे तर त्याच्यावर प्रचंड प्रमाणात होणार आहे आणि त्याच्यामुळे शेतीची नापिकता होणार आहे। इथे शेतीमध्ये प्रदूषण होणार आहे, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, शेतीबरोबर मानवी जीवनावर सुद्धा प्रचंड याचा विपरीत परिणाम होणार आहे। काय भूमिका काय असणार आहे जर हा प्रोजेक्ट आता उभा राहतोय? तुमची काय भूमिका? आमची भूमिका एकच आहे सर, हे प्रोजेक्ट जो व्हायला शिल्परचा त्याच्यावर आमच्या जमिनीवर आमचा उदरनिर्वाह आहे। आम्ही कोण्या बी लेवलला जाऊ शकतो जर ऐकलं नाही ते ना कागदपत्री याच्यावरती ऐकलं नाही तर आमचे लोक कागदपत्री चलित, कलेक्टर कडे चलित, हे चलित, हे जर करून बी नाही ऐकत तर आम्ही आंदोलन करू, उपोषण करू। आमच्या जीवावर बेतल्यावर आम्ही कोण्या बी थराला जाऊ। एकूण किती जमीन बाधित होणार आहे? किती गावांना फटका बसणार? ह्या 9-10 गावाला फटका बसणार आहे। याचा फटका असा बसणार आहे की आम्ही उदरनिर्वाह जे हे आमचा ते पूर्णपणे बंद झाल्यावर आम्ही रस्त्यावर येणारच ना। आम्ही काय करणार? जगाव काच्यावर? आम्ही जगणार कशावर? आम्ही हे एवढं हे करायलो, याच्यावर जमिनीवरच आमचं पोट आहे, तर आम्ही जगणार कशावर? आम्ही जे सरकार आमच्यावर जे अन्याय करायला आम्ही बी अन्यायाच्या विरोधात जाणारच ना। पुढची भूमिका काय? पुढची भूमिका काहीच ना। आम्हाला जर याच्या जर कागदपत्री कलेक्टर जर हे ऐकत नसतील तर आम्हाला कोण्या बी थराला जाऊन बंद करायचंय म्हणजे करायचं। आपण बघताय की या ठिकाणावरती मोठ्या प्रमाणात जो आहे तो या उद्योगाला जे आहे शेतकऱ्यांकडून विरोध केला जातो आणि कुठल्याही थराला जाऊ मात्र हा जो उद्योग आहे तो उभारू देणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी मांडली। आता यावरती प्रशासन, सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये मध्यस्थी होते का आणि हा प्रोजेक्ट उभा राहतो का, या प्रोजेक्टला विरोध होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।